नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात नोकरी माहिती आणि आज आपण जाणून घेणार आहोत तापी नदीचा पश्चिमेकडील अनोखा प्रवास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे जी एक्झाममध्ये 100% उपयोगी पडेल. आपण जर भारताचा नकाशा पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. बहुतेक मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात, बंगालच्या उपसागराकडे. पण एक नदी आहे जी या प्रवाहाच्या अगदी विरुद्ध दिशेने म्हणजे पश्चिमेकडे प्रवास करते. हो, तीच तापी नदी. आणि तिचा हा उलटा प्रवास म्हणजे एक भलतंच इंटरेस्टिंग भौगोलिक कोड आहे. चला तर मग आज आपण हेच कोड सोडवूया. तर हाच तो प्रश्न. भारतातील बहुतेक महानद्या पूर्वेकडे वाहत असताना तापी पश्चिमेकडे का वाहते? म्हणजे बघा ना, गंगा, यमुना, गोदावरी या सगळ्या पूर्वेकडे, मग तापी आणि तिची जुळी बहीण म्हटली जाणारी नर्मदा या पश्चिमेकडेच का धावतात? याचं उत्तर कुठे दुसरीकडे नाही, तर खुद्द या नदीच्याच प्रवासात दडलेलं आहे. चला मग या प्रवासाची सुरुवात करूया थेट तिच्या उगमापासून. कल्पना करा, सातपुड्याच्या हिरव्यागार डोंगर रांगा, सकाळचं दाट धुकं पसरलंय आणि त्यातूनच सूर्यकिरणं हळुवारपणे खाली उतरतायत. याच शांत पवित्र वातावरणात एका लहानशा झऱ्याच्या रूपात या महाकाय नदीचा जन्म होतो. आता हा प्रवास समजून घेण्यासाठी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. तापी ही एक द्वीपकल्पीय म्हणजेच पेनिन्सुलर रिव्हर आहे. आता याचा अर्थ काय? सोपा आहे. म्हणजे ती हिमालयातल्या नद्यांसारखी बर्फ वितळून नाही वाहत. तिचा सगळा आधार आहे तो म्हणजे पाऊस. म्हणूनच तर तिचा वेग, तिचं पात्र हे सगळं ऋतून बदलत राहतं. आणि इथे बघा, हे चित्र एकदम सगळं स्पष्ट करतंय. एका बाजूला आहेत पूर्वेकडे वाहणाऱ्या गंगा, यमुना, गोदावरी आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडे वाहणाऱ्या नर्मदा, तापी आणि मही. म्हणजे अगदी स्पष्ट आहे की तापीचा मार्ग किती वेगळा आहे. हा पश्चिम प्रवाह तिला भारताच्या नदी प्रणालीत एक खास ओळख देतो. बरं, मग हिचा नेमका उगम होतो कुठे? तर तिचं जन्मस्थान आहे मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई नावाच्या ठिकाणी. सातपुडा पर्वतरांगेत समुद्रापासून सुमारे 750 किमी उंचीवर ती आपला लांबचा प्रवास सुरू करते. उगमानंतर तापीचा प्रवास सुरू होतो तो एका सुंदर दृश्यासारखा. कधी घनदाट जंगलं, कधी हिरवीगार शेतं, तर कधी लहान मोठी गावं. जणू काही ती आपल्याला संपूर्ण भारताचीच एक छोटीशी झलक दाखवते. पाहूया तर हा प्रवास तिला कोणकोणत्या राज्यांमधून पुढे घेऊन जातो. हा प्रवास किती लांबचा असेल बरं? तब्बल 724 किलोमीटर. हे अंतर कमी नाहीये. म्हणजे एका लहानशा झऱ्यापासून ते विशाल लाल समुद्रापर्यंतचा हा एक महाप्रवासच आहे. आता हा 724 किलोमीटरचा प्रवास कसा विभागलाय ते बघूया. सुरुवातीचे 228 किलोमीटर मध्य प्रदेशात. त्यानंतर ती येते महाराष्ट्रात, जिथे ती आपला सर्वाधिक म्हणजे जवळपास 395 किलोमीटरचा प्रवास करते. आणि मग शेवटी 101 किलोमीटर गुजरातमध्ये. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. मध्य महा गुजरात किंवा MPG. अर्थात एवढ्या मोठ्या प्रवासात तापी एकटी नाहीये. तिला अनेक सोबती मिळतात. तिच्या उपनद्या. यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची उपनदी आहे पूर्णा. तिच्यासोबत गिरणा आणि पांझरा याही महत्त्वाच्या उपनद्या आहेत. हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे. पूर्णा, गिरणा, पान. आता आपण येतोय या प्रवासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भव्य अशा टप्प्यावर. गुजरातमध्ये तापीच्या प्रवाहावर बांधलेलं एक प्रचंड धरण, उकाई धरण, जे या नदीच्या अफाट शक्तीचं जिवंत प्रतीक आहे. उकाई धरण म्हणजे फक्त दगडविटांचं बांधकाम नाही, ही गुजरातसाठी एक जीवनवाहिनी आहे. 1972 मध्ये बांधून पूर्ण झालेलं हे धरण तेव्हापासून आजपर्यंत या संपूर्ण प्रदेशाच्या विकासात एक मोठी भूमिका बजावत आलंय. ह्या धरणाची शक्ती ती आकड्यांमध्ये जास्त प्रभावी वाटते. तब्बल 300 मेगावॉट वीज इथे निर्माण होते. विचार करा, या प्रचंड ऊर्जेमुळे कितीतरी घरं, शहरं आणि कारखाने उजळून निघतात. आणि वीज तर आहेच, पण त्याहीपेक्षा मोठा फायदा होतो तो शेतीला. या धरणाच्या पाण्यामुळे जवळपास 1.3 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. म्हणजे तिथली शेती अक्षरशः फुलली आहे, समृद्ध झाली आहे. तापीच्या काठावर एक मोठं प्रसिद्ध शहरही वसलेलं आहे, सुरत. डायमंड सिटी म्हणून जगभर ओळखलं जाणारं हे शहर. या शहराची ओळख, इथला व्यापार, इथलं जीवन हे सगळं तापी नदीवरच तर अवलंबून आहे. तापी खरं तर सुरतची जीवनरेखाच आहे. आणि आता या प्रवासाचा शेवटचा पण सगळ्यात भव्य टप्पा,
जिथे तिथे तापी नदी आपला शेकडो किलोमीटरचा प्रवास थांबवून एका विशाल अरबी समुद्राला जाऊन मिळते. अखेरीस गुजरातमध्ये सुरतच्या जवळ खंबातच्या आखातात तापी विशाल अरबी समुद्रात विलीन होते. इथे तिचा स्वतंत्र प्रवास संपतो. सातपुडात जन्मलेला तो एक लहानसा झरा 724 किलोमीटरचा महाप्रवास करून अखेर सागराशी एकरूप होतो. चला तर मग या संपूर्ण प्रवासावर एकदा पटकन नजर टाकूया. तापीबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायलाच हव्यात. तर मग काय लक्षात ठेवायचं? तापी ही एक द्वीपकल्पीय नदी आहे जी पश्चिमेकडे वाहते. तिचा उगम होतो मुलताईच्या सातपुडा रांगांमध्ये. एकूण लांबी आहे 724 किलोमीटर आणि तिचा प्रवास संपतो अरबी समुद्रात. आणि हो, तिच्यावरचं सर्वात मोठं धरण म्हणजे उकाई धरण. हे काही महत्त्वाचे मुद्दे तापीची खरी ओळख आहेत. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. एखाद्या नदीची वाहण्याची दिशा म्हणजे ती पूर्वेकडे वाहते की पश्चिमेकडे? या एका गोष्टीमुळे तिच्या काठावर वसलेल्या लोकांचे जीवन, त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची संस्कृती यावर किती आणि कसा परिणाम होत असेल हा एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग विषय आहे. यावर नक्की विचार करा. तर मित्रांनो, हा होता तापी नदीचा संपूर्ण आणि अनोखा प्रवास. एक छोटासा झरा आणि 724 किलोमीटरचा भव्य प्रवास. खरंच निसर्गाची कमाल आहे. जर तुम्हाला असा हिस्ट्री प्लस जॉग्रफीचा स्मार्ट आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नोकरी माहिती चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे अभ्यास, ज्ञान आणि स्मार्ट ट्रिक्स. मी पुन्हा भेटेन अशाच एका इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा, पुढे जात रहा.